नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज मराठी उपयोजित लेखन सुरू करूया. त्याच्यामधला सगळ्यात पहिला प्रश्न असतो तो म्हणजे पत्रलेखन. आज व्यवस्थित 2 पत्र असतात. कुठलं पत्र लिहायचं आहे, कुठल्या पत्रातून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठलं पत्र आपली वेळ वाचवल हे समजून घ्यायचं आहे. सगळं काही व्यवस्थित नीट समजून घेऊया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आज तुमचं पत्रलेखन एकदम फिक्सच होऊन जाईल. करायचं सुरू. बघा, एकूण 2 प्रकारचे पत्र असतात. पहिलं येतं औपचारिक पत्र, त्याच्यामध्ये मागणीपत्र, विनंतीपत्र हे 2च पत्रप्रकार तुम्हाला आहेत. त्यानंतर अनौपचारिक पत्र ज्यामध्ये कौटुंबिक पत्र असतं. आता सगळ्यात जास्त गुण आणि कमीत कमी लिखाण असणारं एकमेव पत्र आहे ते म्हणजे औपचारिक पत्र आणि तुम्ही तेच लिहिणार आहात. बघा, खूप सिंपल असतं. अनौपचारिक पत्रामध्ये प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला जास्त लिहावं लागेल. 2-3 परिच्छेद लिहिले तर आउट ऑफ मार्क मिळतील. पण ह्या ठिकाणी मोजक्या गोष्टी लिहायच्या म्हणजे कमी लिहायचं आहे आणि मॅक्सिमम मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत. आता पहिली गोष्ट, औपचारिक पत्र कसं असतं, कुणाकुणाला लिहायचं असतं ते नीट बघा. मुख्याध्यापक, पदाधिकारी, व्यापारी, ग्राहक, पुस्तक विक्रेता, संपादक इत्यादी लोकांना लिहिलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर औपचारिक पत्र हे ओळख आणि नातेसंबंध नसलेल्या व्यक्तींना आपण लिहितो. नंतर अनौपचारिक आपण लिहिणार नाही आहोत, फक्त समजून घेऊया. बघा, मित्र, नातेसंबंध, कुटुंबातील सदस्य, ओळखीच्या व्यक्तींना लिहिलं जातं. आता महत्त्वाची गोष्ट की हे पत्र लिहिताना तुम्हाला जास्त लिहावं लागेल, त्यामुळे हे पत्र लिहू नका. औपचारिक पत्राकडे जा. एकदम सोप्या पद्धतीने औपचारिक पत्र होऊन जातं. बघायचं, सुरू करायचं. बघा, आता औपचारिक पत्र हे आत्ताच्या बोर्ड एक्झामला आलेलं पत्रलेखन होतं. काय काय दिलं बघा. पत्रलेखन करायचं आहे, खालचे निवेदन वाचायचं आहे आणि त्या निवेदनामधून आपल्याला 1 आणि 2 पैकी 1 पत्र लिहायचं आहे. आता औपचारिक पत्र म्हणजे कसं लिहितो आपण, ज्या व्यक्तींना आपण ओळखत नाही तसं. म्हणजे आता हे दोनही नीट बघा. काय दिलंय, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहा. आता ग्रंथपालांना आपण ओळखतो का, नाही ओळखत. म्हणजे हे पत्र काय झालं, आपलं औपचारिक झालं. समजलं, नक्की कळलं. आता इथं बघा, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र कोणाला लिहायचं आहे, मित्राला आणि मैत्रिणींना. ओळखतो की नाही, म्हणजे हे अनौपचारिक झालं. म्हणजे आपण हे पत्र लिहिणार आहोत. आता काय दिलंय बघा, अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा, दिनांक, वेळ दिले, स्थळ दिलंय आणि स्पर्धाही होणार, पारितोषिक वितरण समारंभसुद्धा होणार. त्यानंतर कोणासोबत संपर्क करायचा आहे ते देखील मेन्शन केलेलं आहे. आता लिहिताना सुरुवातीला पत्राचा जो मायना आहे ना तो समजून घेऊ. बघा, एकदम व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून येईल. आता एकूण आपल्याला 3 परिच्छेद लिहायचे आहेत औपचारिक पत्रामध्ये. सगळ्यात पहिला परिच्छेद असणार आहे 3 ते 4 ओळींचा. कुठले मुद्दे आले पाहिजेत तर त्यामध्ये विषयाची सुरुवात करायची, म्हणजेच जस्ट इंट्रोडक्शन करून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण विषयाची ओळख करून देणार, स्वतःची ओळख थोडक्यात सांगणार. एक्झाम्पल बघा कसं लिहिलं आहे, मी यश गुप्ते आपल्या शहरातील एका विद्यालयाचा विद्यार्थी आहे. स्वतःची ओळख आली. पहिली लाईन सिंपल आहे. नंतर अक्षरधारा वाचनालयातर्फे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य वक्तृत्व स्पर्धेची जाहिरात मी वाचली. मला या भव्य वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा आहे. म्हणजे थोडक्यात स्वतःची ओळख दिली. त्यानंतर पत्र का लिहितोय, कसं माहिती कळाली ते मेन्शन केलं एका लाईनमध्ये आणि आपली इच्छा काय ती व्यक्त केली. समजलं, नक्की क्लिअर. आता दुसरा परिच्छेद म्हणजे काय असतो, ज्याच्यामध्ये पत्राची सविस्तर मांडणी करायची. म्हणजेच जो आपला विषय असेल त्याला मांडायचे. पत्राची सविस्तर मांडणी म्हणजेच काय, पत्र लिहिण्याचे खरे कारण, काय कारण आहे त्याच्यानुसार आपल्याला विषयांची मांडणी करायची आणि मुद्दे अगोदरच ठरवा. बोर्ड एक्झामच्या आधी तुम्ही जर ती 2 पत्र व्यवस्थित केली, त्यातले मुद्दे तुमच्या डोक्यामध्ये आधीपासूनच राहिले तर मग एक्झामला टेन्शन नाही येणार. आता मुद्दा बघा, आपल्या वाचनालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. मला वक्तृत्व कलेची मनापासून ओढ असून मी यापूर्वी जिल्हास्तरीय वक्तृत्व वादविवाद स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावलेले आहे. आता तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार आहात. मग तुम्हाला सहभागी होण्यासाठी त्यांनी तुम्हाला का संमती द्यावी, यासाठी आपल्याकडे काहीतरी स्पेशालिटी पाहिजे. मग ही स्पेशालिटी काय केली आपण या ठिकाणी मेन्शन केली. अजून बघा, अवांतर वाचन आणि प्रभावी भाषणशैलीमुळे मला माझे विचार निर्भीडपणे मांडायला आवडतात. नीट, व्यवस्थित, पुस्तकी भाषा आहे का नाही. बघा, सिंपल. मला स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे. मग सहभागी करून का घेताल त्याची कारणं तर सांगावी लागतील. मग ही सगळी कारणं आपण काय केली या ठिकाणी मेन्शन केली. पुढे बघा, आपल्या नामांकित वाचनालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत सहभागी होऊन मला इतर तज्ज्ञ व्यक्तींचे विचार ऐकायचे आहेत आणि स्वतःच्या कौशल्यात भर टाकायची आहे.
ही स्पर्धा चिपळूण येथील अक्षरधारा सभागृहात सकाळी 10 वाजता संपन्न होणार असल्याने स्पर्धेचे नेमके विषय, वेळेचे नियोजन याबद्दल मला अधिक सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे, जेणेकरून मी उत्तम तयारी करून स्पर्धेचा दर्जा उंचावण्यास मदत करू शकेल. बघा किती व्यवस्थित लिहिलं आहे. एकदम सिंपलमध्ये मला स्पर्धेमध्ये का सहभागी करून घेताल त्यासाठीची कारणं लिहिली. त्यानंतर मी स्पर्धेत आल्यानंतर मला काय मिळेल ते सांगितलं. मी स्पर्धेसाठी काय देऊ शकतो ते देखील सांगितलं आणि मला तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे या पद्धतीने पूर्ण विषयाची सविस्तर मांडणी इथं आली. कळलं नक्की? पण आता हे एवढं सगळं जमण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला विचार करावा लागेल, मुद्दे ठरवावे लागतील. मुद्दे जर तुम्ही ठरवले तर मुद्द्यांनुसार तुम्ही व्यवस्थित हे जे विषय आहे त्या विषयाची मांडणी करू शकता. कळलं नक्की? आता ह्याच्यानंतर पत्राचा शेवट. बघा, पत्राचा शेवट करताना नेहमी विनंती, आभार, कृतज्ञ अशा शब्दांमध्ये करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, या शब्दांचा वापर आपल्याला करायचा आहे. मग पुढे बघा कसं लिहिलंय, तरी माझी आपणास अशी नम्र विनंती आहे. विनंती केली काय, या स्पर्धेसाठी माझे नाव नोंदवून मला सहभागी होण्याची संधी द्यावी. या पत्रासोबत मी माझा थोडक्यात परिचय, शाळेचे ओळखपत्र जोडले आहे का नाही? सिंपल आहे ना? आता तुम्ही सिंपल विचार करा, जर तुम्हाला एखाद्या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर आपण कुठली प्रोसेस फॉलो करतो? सुरुवातीला तर आपल्याला त्यांच्याकडनं कुठून ना कुठून तरी आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळते. त्यानंतर आपण त्या स्पर्धेमध्ये चाललो आहे. ते पिक्चरचे ऑडिशन तुम्ही ऐकलं आहे त्याच टाईपमध्ये पत्र होतं ना, तिथं ऑडिशन राहतं. ह्या ठिकाणी काय आहे तर माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मला सहभागी करून घ्या. म्हणजे आपली स्पेशालिटी आपण ह्या ठिकाणी मांडली. आपण त्या स्पर्धेसाठी काय करू शकतो ते देखील सांगितलं आणि व्यवस्थित आपल्याकडे जे काही इन्फॉर्मेशन होती ती सगळी समोरच्या व्यक्तीला दिली. मग बघा, असा बॉक्स करायचा, नाव लिहायचं, इयत्ता लिहायची, शाळेचं नाव लिहून टाकायचं. आता एंडिंगला या पद्धतीने आपल्याला आपला नंबर, नाव, पत्ता लिहायचा आहे आणि शेवटी ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे. आता व्यवस्थित बघूया की नक्की ई पत्राचा आराखडा कसा असतो. दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती? बघा, वरती येणार दिनांक लिहायची व्यवस्थित. त्यानंतर प्रति, माननीय, ज्यांना पत्र लिहितोय ते, इथं नाव येईल, त्यांचा पूर्ण पत्ता या ठिकाणी आला पाहिजे. एंडिंगला ईमेल ॲड्रेस लिहायचा. नंतर विषय लिहायचा आहे. विषय अजिबात पूर्ण वाक्यात लिहू नका. विषय कसा लिहायचा तर थोडक्यात मला सहभागी करून घेण्याबाबत, म्हणजे शेवटी काय आला पाहिजे, बाबत असा शब्द आला पाहिजे. कळलं नक्की? नंतर माननीय महोदय. आता विषयाच्या आधी एक लाईन सोडायची, विषयानंतर एक लाईन सोडायची आणि नंतर माननीय महोदय लिहायचं आहे. नंतर पहिला परिच्छेद, दुसरा परिच्छेद, तिसरा परिच्छेद झाला की व्यवस्थित पत्राचा शेवट करायचा आहे. शेवट करताना स्वतःचं पूर्ण नाव, स्वतःचा पत्ता, स्वतःचा ईमेल आय डी. आता नीट बघा, आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी याच्यानुसारच पत्राचा शेवट करायचा आहे. जर पत्रामध्ये नाव दिलेलं नसेल तर तुम्ही या टाईपमध्ये नावं लिहू शकता आणि काल्पनिक पत्ता लिहू शकता. आता मगाशी जे पत्र बघितलं त्या पत्रामध्ये सुद्धा नाव नव्हतं दिलेलं, बरोबर, पण मी तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी मी नाव लिहिलं. मग या ठिकाणी आपल्याला काय लिहिणं अपेक्षित आहे तर अ, ब आणि क. तुम्हाला समजावं म्हणून नाव लिहिलं. पण जर पत्रामध्ये त्यांनी नाव दिलं नसेल तर आपण काय लिहिणार आहे, अ, ब, क. कळलं नक्की? शुअर? आता हे झालं प्रॉपर पत्राचा मायना वगैरे सगळं समजलं. मगाशी जे पत्र लिहिलं ना ते असं दिसेल बघा, चकाचक, किती व्यवस्थित दिसतंय. दिनांक आली, प्रति, माननीय ग्रंथपाल, नंतर त्यांचा पत्ता आला, त्यांचा ईमेल आय डी आला, विषय लिहिला, पहिला परिच्छेद, दुसरा परिच्छेद, तिसरा परिच्छेद, स्वतःची माहिती बॉक्स करून लिहिली आणि शेवटी प्रॉपर पत्राचा काय केला आपण, शेवट केला. समजलं? नक्की कळलं पत्र कसं लिहिलं जातं? समजलं? आता हे पत्र लिहिताना सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे ते म्हणजे तुम्हाला पत्रामध्ये काय लिहायचं आहे त्याचा विचार करायचा आहे आणि त्याचे मुद्दे आधीपासूनच ठरवून जा, म्हणजे एक्झाममध्ये टाईम नाही जाणार. क्लिअर झालं? नक्की. चलो आता बघा, हे अजून एक पत्र आहे. आता हा नवीन टॉपिक आहे, नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे, तो पण नीट समजून घेऊया. या ठिकाणी काय झालं आहे, खुशखबर. दिनांक व वेळ 15 ऑक्टोबर सायंकाळी 4 वाजता. विद्या विनयन शोभते प्रकाशन, औरंगाबादतर्फे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्रदान सोहळा. पुरस्कार्थी डॉक्टर विजया लाड, नामवंत लेखिका. आता या ठिकाणी त्यांना जो पुरस्कार मिळणार आहे त्याची ही काय होती, जाहिरात होती. आपल्याला काय करायचं आहे तर लेखिकेला पत्र लिहायचं की त्यांना तो बालसाहित्य पुरस्कार मिळाला, ह्याबद्दल आपल्याला अभिनंदन करायचं. आता बघा, लेखिका आपल्या ओळखीच्या असतील का तर नाही आहेत, बरोबर, नाही आहेत. मग त्यांना पत्र लिहिणार म्हणजेच काय, औपचारिक पत्र लिहिणार. समजलं? मग आता बघा पत्र कसं लिहिलं आहे व्यवस्थित. सुरुवातीला दिनांक आली, प्रति, त्यांचं नाव दिलं होतं त्यामुळे नाव मेन्शन केलं, लेखिका, अंदाजे पत्ता टाकायचा कुठलाही काल्पनिक, त्यांचा ईमेल ॲड्रेस लिहिला, त्यानंतर व्यवस्थित विषय मांडला. कसं लिहिलं आहे, उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्याबाबत. सिंपल, व्यवस्थित. नंतर अशा पद्धतीने तुम्हाला माननीय महोदय,
व्यवस्थित पत्राची सुरुवात करायची. पहिल्या 2 ते 3 ओळींमध्ये प्रॉपर वेमध्ये विषय मांडायचा आहे. आता अभिनंदन पत्र असताना कसं लिहिलं आहे बघा. आपली लेखणी आपल्या सुसंवादी वक्तृत्व शैलीप्रमाणेच बालकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. साहजिक आहे, व्यक्तीला जर पुरस्कार मिळाला आहे तर त्याच्या लेखनामध्ये जादू असणार आहे, ते मेन्शन केलं. आपण बालकांसाठी लिहिलेल्या विविध कथा, कादंबऱ्या, चरित्रे बालवाचकात खूप लोकप्रिय आहेत. आत्तापर्यंत आपली जवळपास 124 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इतके विपुल लेखन करूनही आपल्या लेखनात आश्चर्यचकित करणारे वैविध्य आढळते. समोर त्याचं कौतुक करतोय आपण. बालकांच्या भावविश्वास शिरून त्यांच्या समस्या व्यक्त करण्याची किंवा त्यांच्यातील चांगले गुण अधोरेखित करण्याची आपली लेखनशैली मनाला भावते. आपल्या एकंदर जीवन प्रवासात आपण निर्माण केलेले बालसाहित्य प्रेरणादायी व सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. याचीच दखल घेत ज्ञानप्रकाशन आपल्या बालसाहित्याला उत्कृष्ट बालसाहित्य हा पुरस्कार प्रदान करून गौरवले. ते ऐकून आम्हाला अत्यानंद झाला. समोरच्या व्यक्तीला आपण अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहित आहोत, त्यामुळे ह्या ठिकाणी पूर्णपणे त्याचं कौतुकच करायचं. त्याचं लेखन कसं उत्कृष्ट होतं, कसं विविधता होती, त्यातून तुम्हाला काय मिळालं, हे असंच मांडायचं आहे आपल्याला. पण हे मांडण्यासाठी जसं मी अगोदर बोललो की आधी मुद्दे ठरवावे लागतील. समजलं नक्की? तर असं तुमचं हे पत्र दिसेल. क्लिअर? प्रत्येकाला कळलं? चलो, तर हे झालं तुमचं पत्रलेखन मराठीचं. आता सराव व्यवस्थित करा, व्यवस्थित मुद्दे वगैरे ठरवून घ्या. आता मी तुम्हाला प्रॉपर पत्र कसं लिहिलं जातं ते दाखवलेलं आहे. वाटलं तर एक काम करायचं, पटकन स्क्रीनशॉट काढला. या पद्धतीने तुमच्या पत्राचा आराखडा असणार आहे. व्यवस्थित पत्राची प्रॅक्टिस करा. हे जे मार्क आपले नाही गेले पाहिजेत. चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला, थँक्यू सो मच. नेक्स्ट कुठला टॉपिक पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, त्यावरती व्हिडिओ नक्की भेटून जाईल. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.